मधल्या चंपावती नगरी म्हणजे काय, आजच्या बीड जिल्हा. कारण कवीश्वर महिपती महाराजांनी त्यांच्या पोथीमध्ये चंपावती नगरी लिहिलं आणि त्या चंपावती नगरीमधून एक देशपांडे नावाचे गृहस्थ सद्गृहस्थ वयस्कर होते. त्यांना असं वाटलं आपलं आयुष्य गेलं, काहीतरी परमार्थ घडला पाहिजे, पुरुषार्थ 4 घडले पाहिजे. आणि मग त्यांनी पहिल्यांदा पंढरीची वारी केली. पंढरीची वारी आले पंढरपूरला, पायी 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 आले. पंढरपूरला अनुष्ठान केलं 42 दिवसाचं. 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. महिपती महाराजांनी लिहून ठेवलं आणि त्यांना पांडुरंगाने साक्षात्कार दिला. तुझा जर उद्धार करायचा असेल तर तू काय कर, तू आळंदीला जा. कुठं जा? आळंदीला. आळंदीला कोण आहे आळंदीला? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जा तिथं, तुला ते मार्ग सांगतील. कारण मार्ग संत सांगत असतात. आणि मग तो साधक आपला चालत चालत आळंदीची वारी केली. आळंदीला आला. आळंदीला त्यानं धरणं धरलं. कारण सगळ्या अभंगात सगळ्या ग्रंथामध्ये धरणं हा शब्द आलेला आहे. धरणं धरलं. देवा ज्ञानोबराया माऊली काय करा माझ्यावर उपकार करा, माझा उद्धार कसा होईल ते सांगा. आणि मग असं त्यानं काही दिवस धरणं दिल्यानंतर 42 दिवस धरणं दिलं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि 42 दिवस धरणं धरल्यानंतर ज्ञानोबराय त्याच्या स्वप्नात आले. कुठं आले? स्वप्नात आले. आणि त्याला सांगितलं, ऐक, तुला जर आता उद्धार करायचा असेल, तुला जर पुरुषार्थ प्राप्त करायचे असतील तर तू काय कर, इथं थांबू नको, तू तात्काळ देहूला जा. कुठं जा? देहूला जा. देहूला कोण आहे? जगद्गुरु तू का अवतरणा माया.